शूरवीर रेजिमेंट द महार रेजिमेंट यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ व सर्व संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त अब्दुल हमीद पुतळ्यास अभिवादन। याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून आजचा दिवस हा कारगिल विजय दिवस असून कारगिल येथील युद्धात भारतीय सैनिकांनी या ठिकाणी विजय मिळवला होता। त्यानिमित्ताने या ठिकाणी शूरवीर पराक्रम बलिदानी शूरवीरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी धुळे शहरातील अब्दुल हमीद पुतळा या ठिकाणी आज शूरवीर रेजिमेंट द महार रेजिमेंट यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ व सर्व विविध संघटना प्रहार संघटना आदी संघटना यांच्या उपस्थितीत धुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला। तर यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक पदाधिकारी सैनिक एनसीसी विद्यार्थी धुळेकर नागरिक यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळेस जय जवान जय किसान नारा देत शूरवीरांना या ठिकाणी अभिवादन श्रद्धांजली वाहण्यात आली। सत्ताईसवें कारगिल विजय दिवस पर हम सब माजी सैनिक पूर्व सैनिक उनकी फैमिलीज एनसीसी कैडेट्स और धुले के जो है वो गण्यमान्य अधिकारी सब यहाँ पे इकट्ठे हुए हैं। मेरे साथ सीओ एनसीसी बटालियन है, मेरे साथ जिला सैनिक वेलफेयर के ऑफिसर्स हैं। यहाँ पे जो 2-3 माजी सैनिक संगठन है उनके भी जो है सैनिक है और हमारी कुछ जो ऑफिसर्स जवान जो अभी फ़िलहाल आर्मी में हैं उनके फैमिलीज भी आए हुए हैं। तो बहुत अच्छा लग रहा है कि हम सब मिलकर के आमतौर पे ये होता था कि हम सिर्फ माजी सैनिक और सैनिक इकट्ठा करके कारगिल विजय दिवस मनाते थे, लेकिन आप सब आए, हमारा हौसला बढ़ाया। जय भारत जय संविधान। कारगिल विजय दिवस 27वा या निमित्ताने धुळे शहराच्या सर्व वासियांना आणि भारत देशाच्या सर्व नागरिकांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय पैदल सेनेतील परमवीर चक्र पदक, अशोक चक्र पदक आणि युद्धरण क्षेत्रातील सर्वच पदकांनी सन्मानित शूरवीर रेजिमेंट द महार रेजिमेंट एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने तथा धुळे जिल्ह्यातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना प्रहार सैनिक संघटना आणि धुळे जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी परमवीर चक्र पदक विजेता क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद साहेबांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आलेले। या कार्यक्रमाला एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघाचे कॅप्टन मदन मोरे साहेब, धुळे एनसीसी बटालियनचे कर्नल मिश्रा साहेब, कर्नल पाटील साहेब आणि धुळे जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनाचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, शूरवीर, वीर पत्नी, वीर आई वडील आणि त्यांचा परिवार आज या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते। आणि आज खरा मोठा भारताचा विजय पाकिस्तान विरुद्ध झालेला आहे आणि त्या युद्धाच्या अनुषंगाने आज कारगिल विजय दिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे।